हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसांनी आलेले आहे. तर गुड मॉर्निंग टू ऑल. आणि मी थोडं बाहेर गेले होते त्यामुळे लेट झाला व्हिडिओला. तर आज हार्वेस्टिंग मी भाज्यांच्या आधी फळांचं करणार आहे. आणि हे आपले जी आंबे आहेत तुम्ही पाहू शकताय. वेळ झाला मला ॲक्च्युली काढायला आणि सगळे असे पडत आहेत. तर आज मला हे आंबे काढावे लागणार आहेत. तर आज मी करणार आहे आंब्याचं हार्वेस्टिंग. हे पक्षी खात आहेत. हे पहा पिकलेत चांगले. पक्षी खात आहेत. आमची अशी इच्छा होती की हे झाडावरच पिकवायचे, पण नाही, ते पाऊस आणि पक्षी आणि ह्याच्यामुळं ते खराब होत आहेत आता. तर आम्ही ह्याला आता काढूनच घेतोय. खाली काय काय आंबे झाडालाच पिकलेत तुम्ही पाहू शकता. एकदम पूर्ण पाड लागलाय. तर आपण आज आंबे काढूया. हे पहा माझ्या पाठीमागे तो आंबा दिसतोय, इतका छान पिकलेला आहे. आणि त्याचबरोबर हे जे माझ्या वर आहे हे पेरूचं झाड आहे. तर तुम्हाला मी पिकलेला पेरूही दाखवते, तोही आपण काढूया. दिसतोय हे पहा दुसरा. चला आता पेरू काढूया आपण. चला आता आंबे काढूया. आंब्याचं हार्वेस्टिंग. चीक असतो भरपूर आणि या झाडावर पाणी आहे पावसाचं. वेगळा शेप आहे. अजून भरपूर आंबे आहेत. तर मी आता ते काठीला आम्ही जाळी बांधले ना त्यात काढणार आहे ओढून. कारण हे बरेच वर आहेत. हे पहा केवढे मोठे आहेत. तर ते पण सगळे मी काढताना दाखवते तुम्हाला. कारण आज आम्ही पूर्ण या झाडाचे आंबे काढणार आहे. तर भरपूर होतील. एक हे पहा तुम्हाला एक दाखवते. पक्ष्याने कसं खाल्लाय बघा हा आंबा. छान खाल्लाय ना, मस्त पैकी गोड गोड. हा खाल्लेला आंबा काढतोय आपण. मस्त तिथे निघाला. हे पहा दाखवते तुम्हाला मी. एवढा कसा मस्त खाल्लाय ना. वा, पहा काय भारी आंबे मिळतात. मजा पण येते हे काढताना आणि तेवढी मेहनत पण आहे. कॉन्सन्ट्रेशन लागतंय, बॅलन्सिंग लागते बरोबर आणि पूर्ण लक्ष केंद्रित करायला लागते. तेव्हा आंबे आपल्या पदरात पडतात. जसं जसं आंब्यानं परात भरायला लागलेत ना तशी मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. मजा यायला लागली बघून. किती झाले बघा परात भरलेली आहे.
कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे. बरोबर त्या झोळीत पकडायचा आंबा आणि ओढायचा. हाताचा बॅलन्स मी पण काढले मगाशी. निघाले. मोठा आंबा, एवढे मोठे होऊ शकतात. हे मोठे निघाला तुम्ही. किती मोठा निघाला. आता छोटे छोटे राहिलेत. आता आपण बाहेरच्या झाडाची काढूया. हे जरा वेळानं काढू नंतर. परात भरलेली आहे. मी दुसरी परात आणते आता. आपण बाहेरचे आंबे काढायचे. अजून इथे झाडामध्ये आहेत आंबे, पण आपण थोड्या वेळानं काढायचे. भरपूर आंबे आहेत अजून झाडाला, पण मला थोडं छोटा साईज वाटतोय कारण बाहेरचे खूपच असे मोठे झालेले आहेत. ते आधी काढूया. चला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज फळाचं हार्वेस्टिंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आधी पण वेल बघितला हा माझा करवंदाचा. बघा किती काळी झालेली आहे ती करवंद. भरली आहेत ना पूर्ण काळी. हे पहा, तर एवढं मोठं करवंद आहे. पाहू शकताय. हे पहा. ओ, इतकं गोड. आहा हा हा. तर आज करवंदाचं हार्वेस्टिंग पण करूया आपण. मी आंबट आहे. बघूया. अजून हे झालेले नाहीत. मला वाटतं अजून काळे होणार आहेत, पण किती काळे झालेत हे. तरी पण अजून कच्चे आहेत. म्हणजे पहा, अजून मुरायचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली पिकले आहेत पण मुरायचे आहेत ते. थोडं मोठं आहे करवंद. बापरे, पहिल्यांदाच हे बघायला लागले. अजून थोडेसे मुरायचे आहेत. हे पहा, काळे भोर झालेले आहेत आपले. हे पण पक्षी खातात का काय? आंबट. आहा हा. नाही काढणार मी. चला, आता आपण आंब्याच्या बागेत आलोय. आंबे काढूया. दिसते का तुम्हाला आंबे लांबून? पडून, पावसामुळे पडून कमी झाले. थोडेफार आम्ही काढले होते परवा. तरी पाहू शकता. हे बघा, असं होतो ना पावसानं, पिकतो तो आंबा मस्तपैकी. तर आपण हे काढूया. दशेरी आहे. लागतोय हाताला. ते झाडाचे आंबे काढलेले आहेत. मध्ये एकच आंबा ठेवलेला आहे आणि पक्ष्यांसाठी. निसर्ग आपल्याला देतो आणि आपण पण निसर्गाला काहीतरी द्यायलाच पाहिजे. आंब्यांना आलेले नाही आहेत आंबे, पुढच्या वर्षी येतील. इकडं पाणी साचतंय. 2 परात भरून आज आंबे मिळालेले आहेत आपल्याला. 2 पेरू मिळालेले आहेत.
मी ठरवलं होतं करवंद काढूया, पण खूप आंबट आहेत. मी 2 खाऊन बघितली, खूपच आंबट आहेत. बघूया आता. मी विचार करते पिकलेली कशी शोधायची. मला ते शोधून शोधून काढायला पाहिजे. जी जरा मऊ झालेली आहेत ना एवढीच मी आता काढणार आहेत. ही एकदम कडक आहे तशी. तर जरा मला शोधायला पाहिजे. खाली पण भरपूर पडत आहेत, तर बघते मी. हे तुम्ही ओळखायचं हे कशाचं झाड आहे. पानं बघा किती अशी डिझायनर आहेत, अगदी छान कटिंग केल्यासारखं असतात ना. तर आज 3 पराती भरून भरपूर असे आंबे मिळालेले आहेत. तर आम्ही हे पिकायला टाकणार आहे. तुम्हीही एन्जॉय करा, आम्हीही एन्जॉय करतो. बाय.